आपण परदेश प्रवासाबद्दल बोललो. तुम्ही लाहोर आणि कराची अशा पाकिस्तानातल्या शहरांबद्दल बोललात. आम्हाला आत्तासुद्धा असं एकदम थ्रिल झाल्यासारखं वाटतं की पुढच्या पिढीला म्हणजे 2000च्या नंतरचे ज्याला जेन झेड म्हणतो आपण किंवा मिलेनियल्स म्हणतो, त्यांना तर पाकिस्तान फक्त असा टी व्हीमध्ये आणि टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज याच्यासाठी माहिती आहे. मात्र तिथल्या अनेक शहरांबद्दल तुम्ही सांगितलं. तसंच महत्त्वाचा देश आज त्या देशाचं महत्त्व एका अर्थानं राजकारणात, आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढलं आहे आणि ते थोडंसं निगेटिव्ह अर्थाने वाढलं आहे, ते म्हणजे अफगाणिस्तान. आणि तिथे तालिबानची राजवट परत आली आहे. मात्र असाच प्रयोग मागे एकदा झाला होता आणि त्या काळामध्ये बामियांच्या ज्या बुद्धमूर्ती आहेत त्या त्यांनी म्हणजे रणगाडे लावून फोडून टाकल्या. आणि त्या काळामध्ये मला वाटतंय अटलजींचं सरकार होतं आणि तेव्हा तुमची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. तर त्या संदर्भात आम्हाला तुम्ही जरा विस्तारानं सांगा. बरोबर आहे. त्यावेळेला या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही अफगाणिस्तानला गेलो होतो आणि साहजिकच अफगाणिस्तान हा खरं म्हणजे एकेकाळचा फार महत्त्वाचा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. असं गांधारी ही तर माहितीच आहे तुम्हाला. एवढंच नाही तर असं म्हणतात, मला माहीत नाही, पण आपल्या वेद काय किंवा नंतरच्या काही यांचं कंपोजिशनसुद्धा हे ते पंजाबपर्यंतच्या प्रांतापर्यंत झालेलं आहे. तिथल्या नद्या डोंगर यांचे त्याच्यात उल्लेख आहेत. म्हणजे एक फार मोठा सांस्कृतिक वारसा त्या प्रदेशाला लाभलेला आहे. आणि दुर्दैवाने तोच सगळा भूभाग हा संपूर्णतः आज आपल्या या सांस्कृतिक वारशापासून दुरावला गेलेला आहे. तर अफगाणिस्तानबद्दल तुम्ही काय विचारत होता? तालिबान यांनी आता तालिबान हे तर दुर्दैव आहे, पण तुम्ही बुद्धमूर्तीचं म्हणालात तर बामियानला आम्ही गेलो होतो. अर्थात त्यावेळेला ती मूर्ती उद्ध्वस्त केली गेली होती. त्याच्यावरती त्याच्या बाजूला काही पेंटिंग्ज आहेत, त्यात केवसारखा आहे आणि आहेत, त्याही सुदैवाने आम्ही बघितल्या. आणि तो जो प्रवास आहे बामियानपर्यंतचा, हा तुम्हाला खरंच सांगतो, हा इतका सुंदर आहे. तिथला तो डोंगराळ प्रदेश आणि एकंदरीतच हा कोणी कवी किंवा सर्जनशील मनुष्य तिथे काव्य केल्याशिवाय राहणार नाही, इतका सुंदर प्रदेश आहे तो. आणि त्या संदर्भामध्ये तिथे एक लहानसं त्यांनी म्युझियम केलेलं आहे आणि तिथे अनेक जवळपास सापडलेल्या बुद्धाच्या मूर्ती, इतर अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि त्यांचं राजधानी आपण काबूल, तर काबूललाही एक सुंदर म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये या सापडलेल्या मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत. अफगाणिस्तान हा खरोखरच एक फार चांगला संपन्न देश आहे आणि आज त्याची परिस्थिती दुर्दैवी आहे. एका वेगळ्या संस्कृतीच्या प्रभावाखाली तो आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीचं आपण ज्याला चुझिंग ऑफ कल्चर म्हणतो ते किती काळजीपूर्वक करायला पाहिजे याचं एक ते उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण अफगाणिस्तान, पाकिस्तान याच्यानंतर वळूया. तुम्ही पहिल्यांदा म्हणजे मी CV पाहत असताना असं पाहिलं की द फर्स्ट नॉन पॉलिटिकल अँड अशी ती तुमची चीनची भेट होती आणि विदाऊट फंडिंग ऑफ गव्हर्मेंट अशा अर्थानं. तर चीनचा जो प्रवास होता तो कसा होता आणि त्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. आता चीनचा सुद्धा थँक्स टू डॉक्टर आगरकर, तुम्हाला माहिती आहेत, तर त्यांच्या शिक्षकांचा एक चमू आपल्याकडे आलेला होता. आणि भारतामध्ये आपण त्यांचं म्हणजे मुंबईला, ठाण्याला त्यांना शाळेच्या भारतामध्ये शाळांचा आणि विशेषतः त्यावेळेला IT क्षेत्रामध्ये भारत खूप पुढे गेलेला होता. त्यामुळे त्यांचा एक तो अंतस्थ हेतू होता की या शाळांमध्ये काय शिकवतात म्हणून त्यांना बघायला यायचं होतं. आणि त्यांचा एक शिक्षकांचा चमू आला होता आणि त्यांना आपण आपल्या शाळा वगैरे सगळ्या दाखवल्या. ते तिकडे गेल्यानंतर आमचीही चीनला जाण्याची इच्छा होती. तर त्यांचा जो कोण नेता होता त्याला विचारलं, बाबा आम्ही येऊ का, आम्हाला दाखवाल का असंच तुम्ही सगळं. तर चीनला अजून पण आता मला माहीत नाही आत्ताच्या काळात, पण एक त्या 15-20 वर्षापूर्वी तरी ऑफिशियल व्हिसा आपल्याकडनं मिळत नव्हता. म्हणून आम्हाला हाँगकाँगला जायला लागायचं किंवा असं काहीतरी करून तिथे चीनी व्हिसा मिळायचं, ते द्यायचे. म्हणजे चीनचा जो बदल झाला, चीनने जे काही सगळ्या जगातल्या लोकांना आमच्याकडे या 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 करायला लागलं होतं, ते काही भारताला फार मोठा शत्रुदेश म्हणून त्यावेळेला हे करत नव्हते. आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे ते रिसीव्ह करायचे. आम्हाला काही मुभा होती म्हणजे चीनबद्दल आपल्याला जी एक भीती वाटते तसं काही नव्हतं. आम्ही कुठेही रात्री अपरात्री हिंडू शकत होतो, बोलू शकत होतो. त्यामुळे तो काही आमच्या या
माझ्या तरी आता 8 ते 10 व्हिजिट झाल्या असतील चीनला. अगदी उत्तरेपासून दक्षिणेकडच्या सगळ्या प्रांतांना आम्ही जाऊन आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डॉक्टर आगरकर त्याचे प्रमुख श्रेय त्यांना जाईल, कारण ती जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे कास्टिक म्हणून, त्याचे ते एक सभासद आहेत. आणि आपले विद्यार्थी आपण त्यांच्या शाळांमध्ये आणि या इतर ठिकाणी भेट द्यायला घेऊन जातो. आपली चांगली व्यवस्था ते ठेवतात आणि त्यामुळे या सगळी शहरं बघता आली. आणि चीनच्या संदर्भात आपण मागे चर्चा करताना असा एक गमतीदार प्रसंग तुम्ही सांगितला की रॉच्या अधिकाऱ्यांना ते समजलं आणि ते ते जरा हो, तो जरा मी चीनला गेलो याच्या माझ्या बातम्या आल्या, त्या त्यांनी कटिंग करून ठेवल्या आणि ते विचारायला ते आले. कारण आपल्याकडनं चीनला तसं ऑफिशियल मी तुम्हाला म्हटलं ना व्हिसा मिळत नाही. तर हे कसं काय गेले बाबा म्हणून सुरुवातीला जरा सरकारी खाक्यात होता तो, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की बा आपण एका सुसंस्कृत माणसाशी बोलतो आहे आणि हा काही बाकी त्याचे हेतू काही नाही आहेत. म्हणजे तसे त्यांना जो थोडी शंका आली अशा प्रकारे काही नाही आहेत. मग तो चांगला आमचे मित्र झाले आणि त्याच्यापुढे त्यांनी आम्हाला परदेशी प्रवास करताना अनेक चांगल्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या ज्या सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार नाहीत. आणि एवढंच काय पुढे जाऊन त्यांनी मला विचारलंसुद्धा किंवा आता आम्हाला मदत कराल का या बाबतीत. म्हटलं बाबा मला काही या फंदात पडायचं नाही आहे, तुमचं चाललं आहे सरकारी लेवलला तर ठीक आहे. एक शैक्षणिक अर्थानं चीनचा तुमचा अभ्यास प्रवास अगदी झाला आणि आपल्या अनेक विद्यार्थ्यांना आपण घेऊन गेलो. कास्टिकच्या निमित्तानं असो आणि ते छान आपण एक बरोबर दृष्टीने आपण आणि आपण म्हणजे ज्याला आपण सरकारी लेवलवरती वेगळं आहे पण नागरिक टू नागरिक लेवलवरती नक्कीच. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भारताबद्दल एक सांस्कृतिक हे म्हणून भारताबद्दल बुद्ध धर्मामुळे आहे आपलं सामान्य माणसामध्ये आपण शत्रू नाही आहोत. त्यांच्यामध्ये सुद्धा भारताबद्दल चांगली भूमिका आहे. ही खऱ्या अर्थानं भारताची सॉफ्ट पॉवर आहे असं मला वाटतं की एका अर्थानं सांस्कृतिक आदान प्रदान आज आपण जसं काबूलचा उल्लेख केला, पाकिस्तानचा उल्लेख केला, तिथे आपलं भारतीय संगीत, भारतीय म्हणजे सिरियल्स तिथे आवर्जून पाहिल्या जातात असा उल्लेख म्हणाला. पहिल्या वेळी जेव्हा आम्ही गेलो चायनाला तेव्हा राज कपूरचं गाणं सुमेधाकडनं त्यांनी म्हणून घेतलं. अरे बर बर राज कपूर तिथे फार पॉप्युलर होता त्यावेळेला. बर आणि त्यावेळेला तिला ते गाणं तिचे सुरुवातीचे बोल तरी म्हणायला लागले. सुंदर. डॉक्टर आपण आता इकडे आता चीनच्या संदर्भात बोलतच आहोत तर चीनच्या जवळच्या देशाबद्दल बोलू की तुम्ही जपानला पहिल्यांदा कधी गेलात. आणि मला आठवत आहे आपण जेव्हा कोविड लॉकडाऊन लागण्याच्या आधी क्योटो सांग्यो विद्यापीठाचा एक शैक्षणिक दौरा विद्यार्थ्यांसोबत केला आणि तिथे मिचो यानो सरांशी आपली भेट झाली, तोमियो मिझोकामी, मलाही त्यांना असं जवळून पाहता आलं. मात्र जपानच्या चमूला भारतात जेव्हा येण्याचा योग आला होता तो किस्सा फार सुंदर आहे. मला वाटते तो आम्हाला या निमित्ताने तुम्ही सांगा की गणपतीच्या काळामध्ये त्यांना यायचं होतं आणि मिचो यानो सरांनी लॅपटॉपवर अगदी गणेश चतुर्थी कधी आहे हे सुद्धा त्याच्यात सांगून तुम्हाला, तर तो किस्सा मागे तुम्ही सांगितला होता. यानो म्हणालात, हे अलीकडच्या काळामध्ये यानो हे जपानचे ज्याला आपण विद्वान म्हणू किंवा संशोधक म्हणू, हे संस्कृतच्या पक्के चांगले संशोधक आहेत आणि भारतप्रेमी आहेत. आणि त्यांनी तिथे भारताबद्दलची सदिच्छा म्हणा अगर सांस्कृतिक देवाणघेवाणाची ही यानोने बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे. पण त्याचं असं झालं की या ज्या जागतिक संस्कृत परिषदा मी अटेंड करायचो त्याच्यामध्ये या जपानच्या लोकांचा चमू असायचा आणि त्याच्यामध्ये अर्थात यानो त्याचं नेतृत्व करायचे आणि अनेक या आपल्या काही सांस्कृतिक गोष्टींवरती त्यांचे अतिशय चांगले संशोधन निबंध वाचले जायचे. म्हणून मग आपल्याला तिथे जायला पाहिजे. पंचांगांवर मला वाटतं त्यांनी काम केलं. यानोंचं काम पंचांगांवरती आहे, पण बाकी सगळे लोक आहेत ते फार चांगल्या प्रकारे संशोधन करायचे आणि मग आपल्याला जायला पाहिजे. यानोंची मदत घेतली आणि मग त्यांच्या मदतीने तुम्ही बघितलं तसं पण पहिले आम्ही याच्यामधनं नाही, पण जशी 75 साली युरोपला घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर 78-79 साली ही साऊथ ईस्ट एशिया म्हणून ज्या सगळ्या कंट्रीज आहेत म्हणजे सिंगापूर, बँकॉक, जपान या सगळ्या देशांचा एक दौरा आम्ही केला होता. पण तो प्रवासी म्हणूनच होता, याचा काही त्याच्याशी संबंध नव्हता.
मग यानोंनी त्या काळामध्ये मग जपानीचं जे शिष्टमंडळ आपल्याकडे आलं. आलं, क्योटो सांघ्य विद्यापीठाच्या बरोबर, विद्यार्थ्यांनी बरोबर. गणपतीच्या काळामध्ये ठाण्यात बरोबर. यायचं, त्यांना फार इथे मोठा गणपतीचा अनुभव घ्यायचा आणि मग इथल्या बुद्ध लेण्यांचा हे करून ते हे करावं असं आले त्या त्यांच्या बरेच. भेटीमध्ये, तुमच्या भेटीमध्ये ते मग ते ठरलं. पुढे वाढत गेलं मग ते आपण तिकडे जायला लागलो. एक देवाणघेवाण झाली. खूप सुंदर. आता आपण थोडंसं आता जसं संदर्भ दिला तुम्ही, जागतिक संस्कृत परिषदांमध्ये तुम्ही आवर्जून हजेरी लावलेली आहे आणि आत्तापर्यंत झालेल्या बऱ्यापैकी सगळ्या वर्ल्ड कॉन्फरन्सेस ज्या आहेत संस्कृतच्या, तर संस्कृतबद्दल प्रेम तुम्हाला कधी निर्माण झालं आणि एकूण तुम्ही त्या भाषेकडं कसं पाहता आणि त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. तर संस्कृतचं म्हणाल तर मला माझा संस्कृतचा संबंध 11वीपर्यंतच आहे. ते जे शालेय संस्कृत होतं तेवढंच मला येतं, पण माझा संस्कृतचा संबंध हा संस्कृतीशी जास्त आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की भारतीय संस्कृतीचं सगळंच वाङ्मय किंवा त्याची ओळख करून घ्यायची किंवा त्याचा अभ्यास संशोधन करायचा तर तो त्यातनंच करायला लागतो. आणि त्याचा एक भाग म्हणून 1982 साली किंवा 84 साली 6वी जागतिक संस्कृत परिषद ही फिलाडेल्फिया अमेरिकेला होती आणि त्याला आम्ही गेलो होतो. आणि तिथलं ते सगळं जवळजवळ त्यावेळेसुद्धा 40-50 देशांचे लोक तिथे आलेले होते. ही कल्पना नव्हती आपल्याला की संस्कृत इतक्या देशांमध्ये संशोधन केलं जातं, कारण हे सगळे संशोधक आले होते. आणि खरोखरच तो एक अनुभव फार मोठा, ज्याला आपण आपले डोळे उघडणारा होता की अत्यंत गंभीर संस्कृतचा अभ्यास करणारे, संस्कृतच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारे असे इतक्या देशांचे लोक तिथे आलेले होते. आणि त्यांची भाषणं ऐकली, त्यांचे संशोधन निबंध ऐकले आणि मग साहजिकच तेव्हापासून 84 सालपासून ते आता 16 का काय, आत्ता शेवटची मला वाटतं मुंबईत झाली का कोणी, 17वी झाली, त्यावेळेस 6 पासून 17पर्यंत होणार होती पण ती कोविडमुळे ती कॅन्सल झाली. त्या सगळ्या संस्कृत परिषद दर 3 वर्षांनी होतात त्या आम्ही अटेंड केलेल्या आहेत जगामध्ये सगळीकडे. म्हणजे संस्कृतीच्या अभ्यासाच्या कुंजी मिळवण्यासाठी म्हणून संस्कृतकडे येस. पण त्यासोबतच मला असं तुम्ही सहज बोलताना आठवत आहे की पुण्यातील काही तज्ज्ञ प्राध्यापकांना तुम्ही पहिला जो प्रवास, परदेश प्रवास, तो संस्कृतच्या कॉन्फरन्सच्या निमित्तानं त्यांना घडवला, तोच तो फिलाडेल्फियाचा होता. तर त्यावेळेला असं होतं की परदेश प्रवास करणं हे महागडं होतं, विशेषतः अमेरिका हे जास्त महाग होती, शिवाय विसाचा प्रॉब्लेम असायचा. आणि असे हे प्रवास मी सांगितलं ना 75च्या पुढे चालू झाले होते, म्हणजे एक 7-8-9 वर्ष झाली होती की लोकांना विसा मिळून लोक जायला लागली होती. पण या लोकांना कसं घेऊन जायचं, हे जे विद्वान होते, बहुतेक प्राध्यापक म्हणा किंवा अशाचे होते. आणि त्यावेळेसुद्धा प्राध्यापकांना तेवढा पगार ते नाही त्यावेळेसुद्धा खर्च जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपये खर्च 21 दिवसाचा होता. 21 दिवसाची ती सहल असायची, त्याच्यामध्ये आठवडाभर कॉन्फरन्स असायची आणि कोस्ट टू कोस्ट मग तो ट्रॅव्हल असायचा. पण जवळजवळ आता एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण तुम्ही असं धरा 40,000 ते 50,000 रुपये खर्च यायचा. आता हा खर्च करणं तर काही त्यांना शक्य नव्हतं. आणि त्याचवेळी मी भारत सहकारी बँकेचा चेअरमन होतो. आणि बाबा त्यावेळेला कोऑपरेटिव्ह बँकेला, सहकारी बँकेला असं एक कॅटेगरी होती ज्याला क्लीन लोन किंवा ज्याला पर्सनल लोन म्हणतात. 15,000 रुपयापर्यंत पर्सनल लोन तुम्ही देऊ शकत होता. आणि तर त्यावेळी आम्ही असं विचार केला की बाबा यातले बहुसंख्य लोक आहेत, त्यांना सगळा मिळून खर्च काही 30-40,000, तर निम्मा खर्च म्हणजे 15,000 रुपये हे जर का आपण लोन दिलं, क्लीन लोन ज्याला किंवा पर्सनल लोन म्हणतात, की जो आम्हाला तो अधिकार होता सहकारी बँक म्हणून, तर तो आपण का वापरायचा नाही म्हणून मी त्यांना विचारलं. आणि ती कल्पना अर्थात सगळ्यांना आवडली. त्यामुळे मग आम्ही ते 15,000 रुपयाचं त्यावेळेला लोन दिलं. आणि ते सगळे म्हणून 21 लोक होते, 21-22, आता एक्झॅक्ट नंबर कमी जास्त असेल, पण 20 ते 22 लोक होते. त्यात इतरही लोक होते, म्हणजे नुसतेच ते होते असं नाही, त्यातले प्राध्यापक लोक होते आणि बाकी काही लोक होते. पण त्यामुळे त्यांना जाता आलं तिथे. आणि त्यावेळेसुद्धा वाजवी दराने आम्ही त्यांना 3 ते 5 वर्ष ते कर्ज फेडण्याकरता मुदत दिली होती आणि ते लोक जाऊ शकले. त्याचा पुढे मला थोडा त्रास झाला, कारण त्याला रिझर्व्ह बँकेने पुढे ऑब्जेक्शन घेतलं आणि मग आम्हाला त्याचं आणखीन हे द्यायला एक्सप्लेनेशन द्यायला लागलं. त्या काळामध्ये तुम्ही बऱ्यापैकी वयाच्या उत्तरावस्थेकडे गेलेल्या सगळ्या प्राध्यापकांना तुम्ही आयुष्याचं खऱ्या अर्थाने एक परदेश प्रवास माझा झाला
असं त्यांना कायम आठवणीत राहावं असं एक तुम्ही असं होतंच, कारण यांच्या आयुष्यातलं ते खरोखर एक मोठं स्वप्न होतं. आणि असा अध्यक्ष मिळायला पाहिजे की जो शैक्षणिक कामांसाठी थोडं नियमाच्या बाहेर जाऊन चांगल्या मंडळींना कॉन्फरन्ससाठी घेऊन जाण्यासाठी मी हे करतोय. म्हणजे किती वेगळा विचार आहे आणि त्याही मंडळींना किती आनंद वाटला असेल की वयाच्या अशा उत्तरावस्थेत आता पुन्हा कधी आम्ही शारीरिक याच्याने जाऊ परदेशात माहिती नाही, पण अशी संधी आम्हाला त्या निमित्ताने मिळाली आणि त्यामुळं मला वाटतं हा खूप महत्त्वाचा संदर्भ आपण घेतला. मला आता सर थोडा पुढचा प्रश्नाकडं असं विचारायचं आहे की आता विद्याप्रसारक मंडळ, शैक्षणिक संस्था, तुमचं एकूण इथलं काम या संदर्भाकडे आपण वळू. तर विद्याप्रसारक मंडळाच्या एकूण कामामध्ये तुम्ही कधीपासून लक्ष घालायला सुरुवात केली? आता प्रत्यक्ष वर्ष मला सांगता येणार नाही, पण तरीसुद्धा या गोष्टीला 20-25 वर्ष झालीच आता. म्हणजे वडील आधी होतेच त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग मी बघायला लागलो आणि तोच काळ हा त्याच्या वृद्धीचा पण होता. म्हणजे अनेक नवीन नवीन शाखा येत होत्या, सरकारचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत होता आणि त्यामुळे त्याच्याकडे जास्त ज्याला आपण ॲग्रेसिव्ह यांनी बघणं आणि करणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये तरी मी सांगितलं ना 20-25 वर्ष झाली असते. आणि हा जो सगळी वृद्धी आहे, अगदी वेळणेश्वरचं इंजिनिअरिंग कॉलेज असो, अगर इथे ज्या अनेक नवीन शाखा आणि आपण उभ्या केल्या, या गेल्या 20-25 वर्षातच आपण केली. जवळपास आपण 18,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक अवकाशाला साथ घालतो आणि ही विद्याप्रसारक मंडळाची संस्था आणि त्यातील जी कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस म्हणू आपण किंवा जी महाविद्यालय आहेत त्यांचं काम आत्ताच काही एका महाविद्यालयाचं आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केलं, जोशी बेडेकर महाविद्यालयाचं. तर त्या संदर्भात एकूण या सर्व महाविद्यालयांबद्दल आपले काही मत या निमित्ताने व्यक्त करायला? नाही, शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे. तुम्ही मगाशी म्हणालात माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्यात. संस्कारक्षम वयाची जी पिढी आहे त्याला चांगलं शिक्षण, याचा अर्थ फक्त पुस्तकी शिक्षण नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन जे त्या वयामध्ये त्याच्यासमोर चांगले आदर्श उभे राहिले पाहिजेत. त्याला चांगल्या प्रकारे कुठल्याही दडपणाशिवाय तो शिकला पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण त्याला मिळालं पाहिजे. या दृष्टीने विद्याप्रसारक मंडळाचा प्रयत्न आहे. तुम्ही त्याचा एक भाग आहात की निदान आपले शिक्षक नेमताना काही अडचणी आहेत. अडचणी म्हणजे सरकारी नियम आहेत, त्या नियमाअधीन राहून आपण चांगल्यात चांगल्या शिक्षकांची निवड करतो. विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचे जे काही मेरिट लिस्ट असते किंवा काय असतं हे सरकारी नियमाला अधीन राहून आपण या सगळ्या गोष्टी करतो. पण हे करत असताना ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो की बाबा ग्रंथालयाची निर्मिती आणि त्याला चांगल्या प्रकारे विकसित करणं, बाकी त्यांना सुविधा उपलब्ध करून देणं, याच्याकडे आपला कटाक्ष आहे. आणि मला असा आग्रह आहे आणि माझी खात्री आहे की इतर मी असं कोणाला कमी जास्त लेखत नाही, पण नक्कीच आपण जर का तुलना केली तर आपल्या संबंध परिसरामध्ये आपण अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याही पलीकडे तुम्हाला एक मी सांगतो, तुम्ही प्रयत्न करा बघण्याचा आणि त्या दृष्टीने विचार करण्याचा की ज्याला ॲस्थेटिक्स म्हणतात, एक सौंदर्य. मी सौंदर्य अशा अर्थी म्हणतो आहे, कलाकुसर या अर्थी म्हणत नाही आहे, पण तुमचं जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये कुठेतरी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे तुमचं अस्तित्व, ज्याला सर्जनशीलता येईल, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक निर्मितीची भावना निर्माण होईल असं वातावरण लागतं आणि त्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण तिथे केलेला आहे. मी अट्टाहासाने म्हणजे मुद्दामून सांगेन की आपले जे आर्किटेक्ट होते पानसरे, तेही फार पूर्वीपासूनचे आपले आर्किटेक्ट आहेत. तिथल्या सगळ्या इमारती त्यांनीच हे केलेल्या आहेत आणि त्यांचाही आमचा ती नाळ जुळलेली होती किंवा इथे जे काही निर्माण करायचं ते असंच सर्जनशील पाहिजे की जे बघितल्यानंतर कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की हे चांगलंच आहे. संस्थेच्या आपण जसं म्हणालात तसं संस्थेच्या ग्रंथालयांमध्ये गेल्यानंतरही मात्र तुम्ही जगभर प्रवास करता, तुम्ही तिथल्या लायब्ररीजना भेट दिल्यात आणि त्या धर्तीवर आपली महाविद्यालय आणि त्यांची ग्रंथालय एवढी सुंदर असावी, तेवढीच अद्ययावत असावी, ही तुमची छाप, अवीट छाप जाणवते प्रत्येक वेळेला. आणि वैयक्तिक मी जेव्हा तुमच्यासोबत अभ्यास दौऱ्यांच्या निमित्ताने मागच्या 2-3 वेळेला ब्रिटिश म्युझियम झालं, ब्रिटिश लायब्ररी झालं, तिथे जाऊन जेव्हा पाहून आलो तेव्हा मला खरे बेडेकर समजले की आपल्याकडे मागे मला वाटतं तुम्ही तो उल्लेख केला होता की ठाणे गॅझेटियरची एकच प्रत आहे आणि ती आपल्या लायब्ररीत आहे
आणि इथल्या काही पदाधिकाऱ्यांना ती वाचायची होती, तर त्यांनी सांगितलं की ते आम्हाला पाठवून द्या. तर आपण मला वाटतं ट्रिनिटी कॉलेजमध्ये जेव्हा गेलो होतो, श्रीनिवास रामानंद जिथे शिकले, तर तिथे हा किस्सा होता की तिथल्या राजाला जेव्हा तिथल्या कॉलेजच्या लायब्ररीमधली पुस्तकं पाहिजे होती, तर त्यांनी कुलगुरूंना सांगितलं की मला ही पुस्तकं पाहिजे. तर तिथला जो लायब्ररीयन होता त्यांनी सांगितलं लायब्ररीमध्ये येऊन जर ते वाचली पुस्तकं तर ते अधिक चांगलं होईल. म्हणजे आणि मग त्यांनी त्या राजाला लिहिलं की तुम्ही इथे येऊन वाचा. म्हणजे ती मला गोष्ट इथे आठवते की आपल्याकडे ठाण्यामध्ये पण असाच प्रसंग आला होता आणि मग ती व्यक्ती आपल्या लायब्ररीला येऊन गॅझेटियरचा त्याने अभ्यास केला होता. तर ही एवढी महत्त्वाचा ऐवज ठाण्याचा आपल्या ग्रंथालयांमध्ये आहे. आणि वेगवेगळे आपली जी कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस आहेत तिथली ग्रंथालय एवढी सुंदर, आणि आपण सगळ्या टॉपच्या जर्नल्सला सबस्क्राईब करतो. तर ह्या दृष्टीनं तुम्हाला काय म्हणजे ग्रंथालयांच्या एकूण नाही हे मी सांगितलं ना, याचं बरंच मोठं श्रेय त्या प्रवासाला जाईल. कारण त्या प्रवासाच्या निमित्ताने या सगळ्या विशेषतः इंग्लंडमधलं ब्रिटिश लायब्ररी आहे, विक्टोरियन अल्बर्ट म्युझियम आहे, त्याची लायब्ररी आहे. आणि मी स्वतः बऱ्याच वेळा तिथे जायचो आणि अभ्यासाकरता पुस्तकांची जी काही हे का असायची ती भारतातली संशोधनपर पुस्तकं तिथे अतिशय लीलतया मिळतात. आता ही गोष्ट फार आश्चर्याची वाटते की जी काही पुस्तकं आपल्याकडेही मिळणार नाहीत किंवा काही मॅगझिन्स किंवा रिसर्च जर्नल्स मिळणार नाहीत, ती तिथे अत्यंत लीलतया मिळतात. आणि ही गोष्ट नंतर लक्षात येतेच की तुमचा जो मूळ पाया आहे हा संशोधनावरती आधारित लागतो. मी विद्वत्तेचा म्हणतो आहे. आणि तुमच्या देशामध्ये तुम्हाला जी पिढी घडवायची असते किंवा तुम्हाला जे साहित्य उपलब्ध जे काही रिसोर्सेस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ग्रंथालय हा सेंट्रल पॉईंट पाहिजे. म्हणजे तुमच्या सगळ्या विकासामध्ये ग्रंथालय केंद्रीभूत पाहिजे, संग्रहालय हे पाहिजे आणि त्याच्या भोवतीच तुमची सगळी हे डेव्हलप होत गेली पाहिजे. पण तुमचा कुठलाही विभाग असो, संस्कृत असो, इतिहास असो, भूगोल असो आणि कुठला असो, त्या सगळ्यांना आज संग्रहालयाची गरज आहे. आणि हे निर्माण करण्याचं काम हे शिक्षकाचं आहे. आम्ही प्रयत्न करतो, आम्ही प्रयत्नशील आहोत. परंपरागत पद्धतीने जे काही विकास करायचा तो आपण करतो आहे. पण खऱ्या अर्थाने त्याचा विकास हा शिक्षकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, तिथे जास्तीत जास्त ते गेले तर त्यांना गरजा कळतात, त्यांना त्याचं महत्त्व कळतं आणि मग त्याचा विकास होत राहतो. डॉक्टर, आपण आत्तापर्यंत परदेश प्रवास, तेथील नवीन गोष्टी आपण काय शिकलो, आणि ब्रिटिश म्युझियम असेल, ब्रिटिश लायब्ररी असेल, तिथनं आपण आपल्या ठाण्याच्या भूमीमध्ये इथले जे महाविद्यालय आहे तिथे काय काय त्या धर्तीवर बदल करू शकतो. विशेष म्हणजे मला आठवतं आहे की आपण बोलत असताना ज्ञान जिज्ञासा, थर्स्ट ऑफ नॉलेज, संशोधनाची प्रवृत्ती, मेटिक्युलस डिटेल्स आपली मंडळींनी लिहिले पाहिजेत, अशा अनेक विषयांवर आपण नेहमी बोलत असता. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडन इथे आपला जो अभ्यास दौरा सुरू झाला त्याची सफर कशी सुरू झाली, त्याची प्रेरणा नेमकी काय होती आणि त्याचं मग कसं पुढे ते घडत गेलं, त्याच्याबद्दल जरा मला ऐकायला आवडेल. ते तेवढ्याकरताच आहे की आज ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडनची ओळख करून द्यायला लागत नाही. निदान जो शिक्षित कुठलाही आहे त्याला सगळ्यांना ते माहिती आहे. पण ही अशी काय आहेत, आज ऑक्सफर्ड काय आहे किंवा केम्ब्रिज काय आहे, तिथे एवढी संशोधनच होतात असं नाही. नोबेल लॉरेट जेव्हा डिक्लेअर होतात तेव्हा 9, 10, 8-10 लोक हे त्यांची असतात. आपल्याला एखादं मिळालं तरीसुद्धा आपण आनंदी असतो. पण याची कारणं आहेत आणि ती कारणं त्या अभ्यासामध्ये आहेत. म्हणजे अभ्यास आम्ही एक अमरेला टर्म वापरतो आहे, पण ते जे संशोधनाचं मनोवृत्ती आहे, संशोधनाकरता लागणारी बाकीचे जे काही साहित्य आहे आणि त्याच्याकरता जे मार्गदर्शन आहे, या तिन्ही गोष्टी तिथे आहेत. आणि त्या तिन्ही गोष्टी आहेत म्हणून मग तिथे जे कोणी विद्यार्थी जातात त्यांच्यामध्ये ती ऊर्जा किंवा उर्मी निर्माण होते आणि तेही काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करतात. हा आपल्याकडेही होऊ शकतो, असं काही नाही असं नाही. पण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे याला जे मार्गदर्शक लागतात ते शिक्षकच असतात, पालक असतात काही प्रमाणामध्ये. पण ज्या वयामध्ये आपण बोलतो आहे म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीमध्ये, तिथे हे मार्गदर्शन फक्त शिक्षकच करू शकतात. आणि या बाबतीमध्ये आत्मपरीक्षण किंवा बऱ्याच गोष्टी या शिक्षकांनी गांभीर्याने घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी जर का घेतल्या तरच त्या होऊ शकतात, नाही तर होणार नाहीत.